नमस्कार व्ह्यूवर्स. आपण खूप दिवसांनी भेटतोय. आपलं लँडस्केप सीस्केप हे अर्धवट राहिलेलं आहे आणि अगदी आता पूर्ण होण्याच्या अगदी जवळ आलेलं आहे. पण त्याच्यापूर्वी मी एक आठवड्याभराची सुट्टी घेतली होती आणि गोव्याला गेले होते. गोव्याला गेल्यानंतरचा मी एक साऊंड ऑफ सीशोर तुमच्याबरोबर मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. मुद्दामून सांगावंसं वाटतं की निसर्गामध्ये फिरायला आणि निसर्गाचा आनंद घ्यायला आत्ता या पावसाळी वातावरणामध्ये नुसती झुंबड उडालेली असते. त्या निसर्गामधून आपल्या डेस्टिनेशन गोव्यापर्यंत पोचतानाचा जो काही मध्ये घेतलेले शॉर्ट्स व्हिडिओज मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. मूळ म्हणजे आपण लँडस्केप करतो आहे आणि लँडस्केपमध्ये नेचरमध्ये तुम्ही कसे हरवून जाता. लँडस्केप हे निसर्गाचं काय प्रतीक होऊ शकतं. या कुंद धुंद वातावरणात पाऊस पडलेल्या हिरवेगार झालेल्या हिरव्या धुलईमध्ये जेव्हा निसर्ग स्वतःला लपेटून घेतो त्यावेळेला तो नैसर्गिक चित्रकार जो काय आहे, ती पृथ्वी म्हणा, ती हिरवीगार वसुंधरा म्हणा, ते उंच उंच डोंगर ज्यांना आपण हातही लावू शकत नाही, पण त्यांच्यावरती असं मऊ धुलईमध्ये पसरलेलं धुकं, मध्ये झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांना जेव्हा धबधब्याचं रूप येतं आणि आपण माणसं तिकडे गर्दी करून ते पाणी अंगावर घ्यायला बघतो. अप्रतिम आहे हे सगळं. समुद्राच्या लाटा शांत असतात, तशा रौद्र स्वरूपात पण असतात, खळबळ खळबळ करणाऱ्या पण असतात, दगडांवर आपटून फुटणाऱ्या आणि तुषार उडवणाऱ्या पण असतात. त्याचबरोबर थोडंसं वातावरण कुंद असल्याकारणाने समुद्राचा रंग केवढा वेगळा येऊ शकतो आणि त्या निळ्याशार समुद्रामध्ये तो लाईट ब्ल्यू कलर बरोबर आपलं अस्तित्व आपल्याला जाणवून देतो की माझ्यावर उन्हाचा प्रकाश पडलेला आहे आणि हा रंग तुमच्या डोळ्यांना खूप सुखावणारा आहे. शांत समुद्र हळूहळू करत आपली गर्जना कुठेतरी मध्ये गाजेच्या स्वरूपात आपल्याला देत असतो, ऐकवत असतो आणि ते साऊंड ऑफ सीशोर किंवा साऊंड्स ऑफ सीशोर मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहे. बघा, आवडेल तुम्हाला नक्की. आणि आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट काही द्यायची असेल तर कमेंट द्यायलाही विसरू नका. नमस्कार.